नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जीवनात कधी असं वाटतं का की सगळं ठीक असूनही काहीतरी बरोबर नाही आहे? घरात सतत वाद होतात, पैसा येतो पण टिकत नाही, मन कायम बेचैन राहतं आणि सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे कारणच समजत नाही, पण त्रास हा जाणवतो. जर तुमच्याही आयुष्यात असं काही चालू असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अमावस्येच्या दिवशी करायचे काही असे प्रभावी उपाय जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. अमावस्या म्हणजे फक्त अंधार नाही, हा दिवस आहे ऊर्जेचा बदल होण्याचा, नकारात्मकता दूर करण्याचा आणि पितरांना स्मरण करण्याचा. असं म्हणतात या दिवशी वातावरण खूप संवेदनशील असतं, म्हणूनच आपण जर योग्य भावना आणि श्रद्धेने काही केलं तर त्याचा परिणाम लवकर दिसतो. अमावस्या म्हणजे आपल्या पितरांचा दिवस. आपण आज जे काही आहोत ते त्यांच्याच आशीर्वादामुळे आहोत. त्यांच्या नावाने एक दिवा लावायचा आणि शांतपणे प्रार्थना करायची. उपाय पहिला, घर शुद्धीकरण. सर्वात पहिला उपाय आहे घराची स्वच्छता. पाण्यात मीठ, हळद आणि लिंबू आणि त्यामध्ये पाण्याने घर पुसा. जर असं आपण शरीर स्वच्छ ठेवतो तसंच घराची ऊर्जा स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे. उंबरा घराचा उंबरठा म्हणजेच ऊर्जा येण्याचं ठिकाण आहे. हळद आणि पाणी लावून ते पुसून घ्यायचं. जिथून नकारात्मकता येते तिथेच आपण संरक्षण लावलं पाहिजे. नारळ उतारा. एक नारळ घ्यायचा, 7 वेळा फिरवायचा आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. हा फक्त नारळ नाही, तुमच्या अडचणींचा भार आहे. नंतर तो फोडा किंवा दूर टाका. जर वारंवार अडचणी येत असतील, मीठ मिरचीने उतारा करा. कधी कारण दिसत नाही पण परिणाम जाणवतो. अमावस्येला दिवा लावा देवघराबाहेर. हा दिवा अंधार नाहीसा करत नाही तर भीतीही दूर करतो. तुळशी पूजन. तुळशीला पाणी घाला, दिवा लावा. जिथे तुळस असते तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप वाढते. श्री स्वामी समर्थ आणि गायत्री मंत्र 108 वेळा जपस्मरण करायचं. मंत्र म्हणजे शब्द नाही, ती एक शक्ती आहे. फक्त उपाय करून उपयोग नाही, मन शांत ठेवायचं, वाईट विचार टाळायचा. बाहेरची स्वच्छता सोपी आहे पण मनाची स्वच्छता खूप कठीण आहे. गरिबांना अन्नदान करा, प्राण्यांना खाऊ घाला. देवाला काही द्यायचं असेल तर गरजूंना द्या. गाईला भाकरी द्या. गाईमध्ये देवत्व मानलं जातं. देवाजवळ तांदूळ ठेवा, हळद कुंकू लावा. लक्ष्मी येण्यासाठी घरच शांती असावी लागते. काय करू नये तर भांडणं करू नयेत, राग करू नये, वाईट विचार करू नये. हा दिवस आहे स्वतःला सुधारण्याचा. एकदा एक कुटुंब होतं, त्याच्या घरी सतत अडचणी येत होत्या पण त्यांनी अमावस्येला साधे उपाय सुरू केले. हळूहळू घरात शांतता पसरली, आर्थिक स्थिती सुधारली. कधी मोठे बदल छोट्या गोष्टींना सुरू होतात. कधी आपण खूप प्रयत्न करतो पण काहीतरी अडथळा येतो. अशा वेळी स्वामींचं नाव घ्या, कारण जिथे स्वामींचा विश्वास असतो तिथे कोणतीही अडचण टिकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला हाईप करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.